आज रथसप्तमी. रथसप्तमी म्हणजे आदित्य राणूबाई उपासना आमच्या देखण्यांकडं आहे आणि 119 जणांसाठी आम्ही चातुर्मासाची कहाणी वाचन आम्ही केलं. श्रावण महिनाभर कहाणी वाचन आमच्या पुतणीने केलं आणि आदित्य राणूबाईची कहाणीचं आज उद्यापन म्हणजे शेवयाची खीर आणि गुळाची पोळीचा नैवेद्य असतो. शेवयाची खीर मी केली आहे, तर गुळाची पोळी आमच्या विहीणबाईंनी करून पाठवली आहे आवर्जून नैवेद्यासाठी. तर ह्या आदित्य राणूबाईच्या सुरुवातीची आपण जी कहाणी आहे ती आपण बघूया. कहाणी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. काय ग बायानो, कसला वसा बसता? तो म्हणाला, तुला रे वसा कशाला? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी मौन्यानं उठावं, सचिळ स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यात 6 गाठी द्याव्या, पानफूल व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळखोबऱ्याचा नैवेद्य, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी. माघी रथसप्तमी त्या दिवशी संपूर्ण करावं. आज हे आपलं संपूर्ण आहे. संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या कराव्या, बोटव्याची खीर करावी, लोणकड तूप मेहून जेवू घालावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसळी द्यावी, 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. अशा प्रकारे आपल्या या वशाचं उद्यापन झालंय सर्वांसाठी. आज आपण देवीचे श्रीसूक्त झालंय, महालक्ष्मी अष्टक झालंय, अन्नपूर्णा स्तोत्र झालंय, कालिका स्तोत्र, सर्व आपण जी देवीच्या गुप्त नवरात्रासाठी जी नमूद केली आहे ती सर्व स्तोत्र आपण म्हणत कुंकुमार्चन केलेलं आहे. आणि हा तुमच्या सर्वांमुळे हे सगळ्या उपासना घडत आहेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आभार आभार. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.